जय शिवराय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एमपीएससी ची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचं आंदोलन पुण्यामध्ये सुरू आहे. आणि हे आंदोलन सुरू असताना जेव्हा त्या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय हे जेव्हा मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना कळालं, त्याच क्षणाला ते ज्या ठिकाणी होते शिर्डीवरून सरळ पुण्याच्या ठिकाणी गेले, ज्या ठिकाणी मुलाचं आंदोलन चालू आहे. या आंदोलनातले काही प्रमुख मुद्दे आहेत. नंबर 1 चा मुद्दा आहे की वय मर्यादा जी आहे ती 1 वर्षाने वाढवावी. म्हणजे हा दोष मुलांचा नाही, हा दोष सरकारचा आहे. सरकारने 7 महिने उशिरा ऍड काढली, याच्यामध्ये मुलांचा काय दोष आहे? म्हणून साहजिकच मुलांचं म्हणणं आहे की आम्हाला वय मर्यादा वाढून द्यावी. हा 1 नंबरचा मुद्दा. आता त्याच्या पूरजन्य परिस्थिती असेल, निवडणूक असेल, अन्य कारणाने खूप सारे कारण आहेत की ज्यामुळे ही जी परीक्षा आहे ती पुढे 7 महिन्यासाठी या ठिकाणी ढकलण्यात आली होती. तर त्यांचं म्हणणं आहे की बाबा आम्हाला वय मर्यादा वाढून द्यावी. आणि निश्चितच सरकारला सुद्धा विनंती की आपण या विद्यार्थ्यावर होणारा जो अन्याय आहे तो अन्याय दूर करावा. दुसरी महत्वाची गोष्ट, उद्याच म्हणजे 4 तारखेला पेपर आहे आणि तो सगळ्यात सध्याच्या घडीची प्रमुख मागणी ही आहे विद्यार्थ्यांची की हा पेपर तुम्ही या ठिकाणी पुढे ढकलावा. एक तर विद्यार्थ्यांची मानसिकता नाहीये. मला सांगा, आता ते मुलं तिथं आंदोलनाला पुण्याला बसलेत, त्यांची काय मानसिकता आहे? अक्षरशः रडतायत ते विद्यार्थी. जेव्हा मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांना बोलतायत ना ते विद्यार्थी, अक्षरशः त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. पण त्यांना एक आनंद वाटला की चला आमचं नेतृत्व करण्यासाठी कोणीतरी इथं आलंय, आम्हाला मदतीसाठी कोणीतरी आलंय. नाहीतर इथं डझन भरून पक्ष आहेत ना आणि ट्रक भरून या ठिकाणी राजकीय पुढारी आहेत, परंतु कोणीच या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांच्या मदतीला गेलं नाही. का? ते या देशाचे नागरिक नाहीत का? त्यांची मागणी चुकीची आहे? मग मला सांगा, इतर ठिकाणी तुम्हाला फक्त काय निवडणुका जिंकण्यासाठी ज्या ठिकाणी तुम्ही या राज्यकर्ते बनलात का? या गोरगरिबाच्या गरजवंतांच्या लेकरांचं सुद्धा कधीतरी ही तुम्ही या ठिकाणी पाहिलं पाहिजे. आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा देण्यासाठीची नाहीये, तर सरकारने ही परीक्षा जसं आतापर्यंत 7 महिने पुढे ढकलली तसं आणखीन 1 महिना तरी या ठिकाणी सरकारने ही परीक्षा पुढे ढकलावी. आता सगळा प्रश्न जे मेन ठिकाणी येऊन बसलाय तो प्रश्न म्हणजे की जर इथे मराठा संघर्ष योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील या आंदोलनामध्ये उतरलेत आणि जर या आंदोलनाला जरी यश आलं, हा प्रश्न येतो क्रेडिटचा. आणि कुठंतरी मुख्यमंत्री साहेब तुमच्या तुमचा इगो कुठंतरी हार्ट होईल यावरती हा प्रश्न येऊन ठेपलाय. त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, प्लीज आपल्या विगोचा विचार करू नका. या गरजवंत गोरगरिबांचे लेकरं जे गावखेड्यातनं आलेले आहेत, ज्यांच्याकडून त्यांच्या मायबापांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत की माझा लेकरू उद्या अधिकारी होणार आहे आणि ते स्वप्न या प्रत्येक मायबापाचं असतं, तर त्या स्वप्नाकडे मुख्यमंत्री साहेब पहा आणि तुमचा इगो थोडासा बाजूला ठेवा आणि थोडंसं या विद्यार्थ्यांसाठी एक नवीन GR काढा. जसं तुम्ही इतर गोष्टींसाठी खूप सारे GR काढत असतात, रातोरात निघत असतात, तसाच एक GR या गरजवंतांच्या लेकरांसाठी, गोरगरिबांच्या लेकरांसाठी काढा आणि ही परीक्षा 1 महिन्यासाठी पुढे पोस्टपोन करा. आणि त्या विद्यार्थ्यांना त्यांची जी वयवाढीसाठीची जी मागणी आहे ती मागणीचा GR या ठिकाणी लवकरात लवकर काढा. ही एवढीच एक अपेक्षा देऊन विद्यार्थी तिथे थांबलेत. ह्याचं नेतृत्व कोण करा? कोणीचेही न गेलं, लेकरांना पकडून तुरुंगात डांबू लागले. म्हणून ही गोष्ट दादांना सहन झाली नाही, म्हणून या ठिकाणी मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी गेलेत. त्यांना काही इतर गोष्टीशी काही घेणं देणं नाही. पण ज्यांच्या पाठीमागे कोण नाहीये, ज्याच्यावर कोणावर अन्याय होत असेल तर अशा ठिकाणी गेलंच पाहिजे, म्हणून या ठिकाणी दादा तिथे गेलेले आहेत. त्यामुळे साहेबांना विनंती आहे, फडणवीस साहेब सगळं बाजूला ठेवा, फक्त या जे लेकर आहेत ना जे आंदोलन करण्यासाठी तिथे थांबलेत त्यांची मेहनत पहा, त्यांची घरची परिस्थिती पहा आणि त्यांची मानसिकता पहा. या सगळ्या गोष्टीचा विचार करा. राजकारण थोडंसं बाजूला ठेवा. आणि मला 100% गॅरंटी आहे फडणवीस साहेब की तुम्ही एक सुसंस्कृत राजकारणी आहात आणि या गोरगरिबांच्या लेकरांच्या कल्याणाचा विचार तुम्ही 100% करणार आणि या लेकराला न्याय देण्याचं काम या ठिकाणी तुम्ही करणार. एवढीच एक छोटीशी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.